सर्वांना गुड इव्हनिंग. आज 2025-26 हे शॉपिंग फेस्टिवल रोटरी क्लब ऑफ कराडनं तिसरं शॉपिंग फेस्टिवल भरवलेलं आहे आणि या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून आपले कराड नगरीचे नगराध्यक्ष माननीय राजेंद्रसिंह यादव साहेब, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंके साहेब, पवार साहेब, तसंच अर्बन बँकेचे अध्यक्ष समीर जोशी सर, उपाध्यक्ष शशांक पालकर काका आणि एरम चांगल्या पद्धतीचे आधुनिक पद्धतीचे जे आहेत प्रोडक्ट या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले आणि असेच रोटरी क्लबचे कायम काम चालूच असते. माझ्या अंदाजे 3रं वर्ष त्यांचं आहे असं मला समजते. आजपासून पुढील 5-6 दिवस हा फेस्टिवल राहणार आहे. या फेस्टिवलचा सर्वांनी, कराड शहरातील सर्व नागरिकांनी, व्यापारी लोकांनी उपभोग घ्यावा. त्यांची माहिती घेऊन तज्ञ पद्धतीनं इथं आपले व्यापारी येऊन जातात. रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या वतीनं आज या ठिकाणी रोटरी कराड शॉपिंग फेस्टिवल 2026 वर्ष 3रे याचा शुभारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आज पार पडतोय. या कार्यक्रमास उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांचा नेहमीच आमच्यावर आशीर्वाद असतो असे आमचे डॉक्टर सुभाषराव एरम साहेब उद्योजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. या फेस्टिवलच्या माध्यमातून ग्राहकांना सुद्धा एक चांगले चॉईस किंवा चांगलं उत्पादन, चांगल्या सेवा आणि त्याची माहिती असं मिळण्याचं हे ठिकाण या माध्यमातून या फेस्टिवलच्या माध्यमातून होत असतं. कराड नगरीच्या आता सांगितलं स्वतः संचालन करणारे की कराड ही जुनी बाजारपेठ आहे. मूळ प्राचीन महाभारतापासून हे कराड शहर ही बाजारपेठ, तळकोकण असेल, इकडं वरती घाट असेल, सातारा असेल, कोल्हापूर पर्यंत असेल, हा एक ड्रेन आहे आणि ही संपूर्ण ह्या क्षेत्राचा एक बाजारहाटेचं ठिकाण म्हणून या कराड पहिल्यापासून यासाठी प्रसिद्ध आहे. आपण पाहतो की कराड शहराला दाभोळ वेस आहे, रंगार वेस आहे, या वेशी पहिल्या बाजारहाटेसाठी प्रसिद्ध होत्या, जिथून येणं जाणं व्यापाऱ्यांचं होत होतं. आज या शहराला पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीच्या बाजारपेठेची निर्मिती आणि नव उद्योजकांना त्यांना त्यांच्या प्रॉडक्टचं एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन किंवा सेवा देण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे त्यांना निश्चितपणे बळ देण्याचं काम या फेस्टिवलच्या माध्यमातून होतंय. रोटरी क्लबच्या बद्दल जर बोलायचं झालं तर परवा जयपूरचा कार्यक्रम झाला, त्याही ठिकाणी आम्ही गेलो होतो. अतिशय सुंदरपणे चांगल्या पद्धतीनं तो उपक्रम त्यांनी राबवला. शेवपेटीचं सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी लोकार्पण केलं. आता कॉटेज हॉस्पिटल सुद्धा काही मशीन्स या ठिकाणी देण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे. अनेक समाजोपयोगी जिथं समाजाला खरीखोरी गरज आहे असे उपक्रम या रोटरी क्लब ऑफ कराडच्या माध्यमातून नेहमीच साकारले जातात. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण रोटरींना मी आश्वस्त करतो की जिथं जिथं गरज लागेल तिथे तिथं कराड नगरपालिका तुमच्या पाठीशी असेल. आपण कराड नगरपालिका रोटरी क्लब या गावाच्या हितासाठी हातात हात घालून काम करूया. निश्चितपणे रोटरी क्लब कराडचं काम म्हणजे पाण्याची निवळी असते जी गढूळ पाणी स्वच्छ करण्याचं काम करते. त्या निवळीसारखं आपण ते काम करत आहात ते निश्चित वाखाणण्यासारखं आहे. असं घटक समाजामध्ये असणं हे एक चांगल्या समाजाचं लक्षण असतं.
खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचा बोलवून या ठिकाणी जो सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार प्रकट करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.